विनायक गोपाळ कानेटकर माझ्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलो. तत्पूर्वी एकदा आमच्याकडे गाडी गेली होती, तेव्हा मी आमच्या प्रतिभा मॅडमनी चेक केलेली होतं. त्यांनी मला सजेस्ट केलेली तुम्ही या, आपण तुमचं करू. त्याप्रमाणे त्यांच्याशी चर्चा होऊन फोनवरनं मी बोलू. मी योग्य वेळी इथे 10 वाजता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आलो. ते सर्व स्टाफ हजर होता. आल्या तत्परतेने त्यांनी माझं स्वागत केलेले, मला या बसा म्हणाले. माझे सगळे पेपर्स वर सह्या घेतलेली आणि त्यानंतर ऑपरेशनच्या कामाला सुरुवात झाली. चेक केलेली, नंतर सगळं केलेली आणि नंतर ऑपरेशन केलेली. ऑपरेशन केल्यानंतर मला बसवलेली थोडा वेळ, अर्धा तास. नंतर पाणी पाहता पेर तरी चालेल सांगितलेली. नंतर गोळ्या औषधं दिलेली, कशी घ्यायची ती सांगितलेली. ड्राफ्टचं सगळं निवेदन केलेली आणि तुम्ही परत शनिवारी या. शनिवारी मी आहे आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तरी मला फोन करा. अडचण येणार नाही, पण आली तर मला फोन करा, मी त्याचं तुमचं निरसन करीन. आणि त्यानंतर माझ्या दुसऱ्या डोळ्याचा पण मोतीबिंदू तयार आहे, तर त्यांनी मला सजेस्ट केलेली की दुसऱ्या डोळ्याचा असेल तर सुद्धा आपण लगेच करूया. त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं की मॅडम तुम्ही म्हणता हे सगळं बरोबर आहे, माझ्या दुसऱ्याचं करायला हवंय, हेही खरं आहे, परंतु माझी घरगुती अडचण आणि माझी आर्थिक बाजूचा विचार करता तुम्ही म्हटल्या तारखेला मी हजर राहीन असं नाही. तर सुद्धा मला काहीतरी जरा कन्सेशन जर दिलं तुमच्या ऑफिसकडनं तर मी जरूर करीन. आणि मला जे विचारतील की तुझं ऑपरेशन कसं काय झालं, तर मी इन्फिमो मध्ये केलं, माझं चांगलं झालं. आणि विशेषतः प्रतिभा मॅडमनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मला ट्रीट केल्यामुळे मी अत्यंत समाधानी आहे.